नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. आणि जिल्हा परिषदेमध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचं आमचा दृष्टिकोन आहे आमचा, आणि ते निश्चितपणे सर्व एकत्र येऊन आम्ही ते करणार आहे. त्या निमित्ताने आम्ही ह्या ठिकाणी आजची बैठक घेतली. त्या बैठकीच्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित राहिला. पत्रकार बंधू तुम्ही मंडळी आलात, मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि एवढंच सांगतो की उद्याची निवडणूक ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशालीच्याच चिन्हावर लढवली जाईल हे ठामपणे सांगतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. यानंतर आमचे तालुका प्रमुख रामदास धनवटे हे सुद्धा. आजची निवडणुकीच्या नंतरची मीटिंग आरक्षण पाडल्यानंतर स्पष्ट झालं आणि त्यानंतर सर्व कार्यकर्ते उमेदवारी इच्छुक तयार झाले, आपापल्या पद्धतीने तयारीला लागले. परंतु मागच्या निवडणुकीमध्ये सर्वांना बरोबर घेऊन जात असताना आपले आमदार निवडून आले. त्या ठिकाणी खेड तालुक्यात सत्ता आपली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून बाबाजी काळे हे आमदार झाले आणि त्यामुळं आत्ताची निवडणूक कशी लढणार अशा पद्धतीचे चित्र किंवा चिन्ह आणि संभ्रम अनेक कार्यकर्त्यांमध्ये होता. आज मीटिंग घेऊन आपण तो क्लिअर केला आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व उमेदवार हे मशाल चिन्हावरच लढतील आणि ज्या ज्या लोकांनी आपल्याला विधानसभेमध्ये सहकार्य केले किंवा मदत केली त्या लोकांना त्या त्या ठिकाणी मदत करून आपल्या बरोबर घेऊन निवडणूक लढण्याचं आपण त्या ठिकाणी ठरवलंय आणि त्या पद्धतीने उद्याच्या काळात वाटचाल असणार आहे. कार्यकर्त्यांना आपण आपापल्या ठिकाणी तयारी करण्याचे सुतोवाच दिलेले आहे. प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी कामकाज करा, ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे त्या पद्धतीने त्यांना तिकीट वगैरे दिली जातील आणि उद्याच्या काळात निवडणूक लढून पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी आपले सगळे उमेदवार आणण्याच्या दृष्टीने निवडून आणण्याच्या दृष्टीने या ठिकाणी आज चंग बांधण्यात आलेला आहे आणि उद्याच्या काळातली पंचायत समिती ही आपलीच असणार आहे असा निर्धार त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे. शिवसेना पक्ष आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक याविषयी सगळ्यांनी एकत्र बसून चर्चा करणे आणि स्वतःचं मत व्यक्त करणे, मला कुठं लढायचे या सर्व गोष्टी आपण ह्या पक्षाच्या वाढीसाठी आणि पक्षाची मनस्थिती जाणून घेण्यासाठी आज आपण सर्वजण एकत्र आलो. तुमच्या सगळ्यांची पहिली एक सूचना आहे जी आम्ही गेली 36 वर्ष घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.